दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय। भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे। नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता। दरम्यान या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। तर यावर आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आणि दुसरीकडे नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली असून आज ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अमरावतीमध्ये राणांसोबत असणार आहेत। अमरावतीच्या दसरा मैदानावर प्रचार सभेमध्ये संबोधित देखील करणार आहेत। तर राणांच्या नामांकन अर्ज सभेची नेहरू मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अमरावतीच्या या नेहरू मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेच्या ठिकाणी जय्यत तयारीसुद्धा आपण बघतो की सुरू आहे। या ठिकाणी विशालकाय असा डोम उभारण्यात आलेला आहे आणि जाहीर सभेसाठी मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। प्रेक्षकांना बसण्यासाठी संपूर्ण खुर्च्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोबतच दोन्ही ठिकाणी पेंडॉलसुद्धा उभारण्यात आलेलं आहे आणि पेंडॉलच्या दोन्ही बाजूला जर बघितलं आपण तर नेत्यांचे मोठे मोठे कटआउट्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। एकीकडे भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रवी राणा यांचे कटआउट्स आहेत। तर दुसऱ्या बाजूला नवनीत राणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह छगन भुजबळ, महादेवराव जानकर, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि या कटआउट्समध्ये अमरावती जिल्ह्यातील नेत्यांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत खासदार अनिल बोंडे, प्रवीण पोटे आणि प्रताप अडसर आणि जे माजी आमदार जे होते जगदीश गुप्ता यांचा देखील कटआउट त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या सभेची जय्यत तयारी झालेली आहे। या ठिकाणी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नामांकन अर्जाच्या रॅलीसाठी या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी ते नागरिकांना संबोधित करणार आहे आणि त्यानंतर नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं 50,000च्या वर नागरिक जे आहे ते उपस्थित राहणार आहे असा दावा केला जातो आहे। त्यामुळे आता निश्चित या रॅलीसाठी किती नागरिक हजर राहतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।